नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नारायणी स्वयंपाक करत असते. आता तितक्यात शकुंतला नारायणीला आवाज देत तिथे येते आणि म्हणते की नारायणी, अगं झालं का, आवर पटकन, तुझ्या काकांना डब्बा घेऊन जायचं आहे मला. तेव्हा नारायणी म्हणते की हो गं काकी, झालंय, फक्त भाकऱ्या भरायच्या राहिल्यात, थांब. आता तितक्यात तिथे इंदू येते आणि शकुंतलाला विचारते की शकुंतला काकी काय करताय. तेव्हा शकुंतला इंदूकडे बघायला लागते आणि म्हणते की काही नाही गं, तुझ्या व्यंकू महाराजांसाठी डब्बा भरते. तेव्हा इंदू नाराज होत शकुंतलाला विचारते की ते आज पण शेतात गेलेत का. तेव्हा शकुंतला सांगते की बघ ना गं, त्यांना सांगत होते की नका जाऊ, अगं अंगात ताप आहे त्यांच्या, पण ऐकतील तर खरं. तेव्हा नारायणीसुद्धा सांगते की अगं काल रात्रीपासून काही खाल्लंसुद्धा नाही आहे त्यांनी. आता शकुंतला डब्बा भरत म्हणते की बरं चल, मी डब्बा घेऊन जाते त्यांच्यासाठी. तेव्हा इंदू शकुंतलाला म्हणते की तुम्ही कशाला, मी आहे ना. सशासारखी धावत जाते आणि व्यंकू महाराजांना डब्बा देते. द्या इकडे, असं म्हणून ती शकुंतलाकडून डब्याची पिशवी घेते आणि ती जायला लागते आणि परत मध्येच थांबत शकुंतलाकडे बघायला लागते आणि म्हणते की काकी, मला माहिती आहे व्यंकू महाराजांनी जेवण नाही केलं म्हटल्यावर तुम्ही सुद्धा जेवला नसाल, जेवून घ्या, काळजी नका करू, येते मी, असं म्हणून ती जायला लागते. तेव्हा शकुंतला इंदूला थांबवत म्हणते की इंदू. तेव्हा इंदू शकुंतलाकडे बघायला लागते. तेव्हा शकुंतला इंदूला म्हणते की मला तुझा खूप आधार वाटतो. तेव्हा इंदू खूप इमोशनल होत म्हणते की आणि मला तुमचा, आणि म्हणायला लागते की खरं तर गोपाळ इथे. आणि ती अचानक शांत होते आणि म्हणते की पण मी पण काय ना, मी इथे बोलत बसले, तिकडे व्यंकू महाराज माझी वाट बघत असतील ना, तुम्ही जेवून घ्या, मी येते डब्बा देऊन लगेच. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिरात प्रेमनाथ आणि मोठ्याबाई बोलत असतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई, आज याची देही याची डोळा दिग्रजकरांच्या वारसाचा डोलमोड तर अख्ख्या जगाने पाहिला, पण सासूबाई विंजे सरकारने ना, असं म्हणून तो स्वतःचं कौतुक करायला लागतो. तितक्यात मोठ्याबाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की तुम्ही जी माती खायची ना, ती खाल्लीच की. त्या कार्टीनं ऐन कार्यक्रमात फार गोंधळ घातला. तेव्हा प्रेमनाथ मोठ्याबाईंना समजावत म्हणतो की हे बघा सासूबाई, मी बोललो ना तर उगाच राग येईल तुम्हाला, पण आपले मेहुणे साहेब. तेव्हा मोठ्याबाई परत प्रेमनाथला थांबवत म्हणतात की हां, गप्प राहा, ज्या गोष्टी मला माहिती आहेत ना त्या तुम्ही मला नका सांगू, तुम्ही लक्ष ठेवा, यापुढे चूक होता कामा नये. आणि हसत म्हणतात की आज की नाही ते देवकर साहेब येणार आहेत त्यांच्या पोरीला घेऊन, शैलजा नाव आहे तिचं, अधोक्षजसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की हे बघा, संध्याकाळी तुमच्याकडून एक पण चूक होता कामा नाही हा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की नाही, अजिबात नाही. आणि तो म्हणतो की विंजे सरकारच्या लक्षात आलंय की पाठराखीणबाईच्या आजूबाजूला अधोक्षज महाराज आले. तितक्यात तिथे अधोक्षज येतो. आता तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला पटकन शांत बसायला सांगतात. आता अधोक्षज मोठ्याबाईंना म्हणतो की आई, मी जरा बाहेर जाऊन येतो. तेव्हा मोठ्याबाई आदूला म्हणतात की काय, मित्रांची पार्टी आहे की काय आज, ते काय सेलिब्रेशन. तेव्हा आदू म्हणतो की नाही, कुठे जात नाही, इथेच आहे आसपास. आणि तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत असतो आणि थोडासा अस्वस्थ दिसतो. आता आदूला असं मोबाईलमध्ये सारखं बघताना बघून मोठ्याबाई आदूला म्हणतात की काय, कुणाचा फोन येतोय का. तेव्हा आदू म्हणतो की ते गोपाळदादाचा. आणि तो अचानक घाबरून शांत होतो आणि परत म्हणतो की ते गोपाळदादाचा कॉल किंवा मेसेज आलाय की नाही ते बघत होतो. आता मोठ्याबाई आदूजवळ येतात आणि त्याला म्हणतात की अधोक्षज, अशी कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नये बाळा, जो मुलगा आपल्या बापाचा होऊ नाही शकला तो आपला कसा होणार. या सगळ्यापासून ना दूर राहा, आणि तू दूर राहशील तर सुखी राहशील, आणि तू सुखी राहशील तर तुझ्या आईला बरं वाटेल की नाही. आणि विचारतात की काय येतंय ना लक्षात तुझ्या. तेव्हा आदू नाईला जाणे मान डोलावूनच हो म्हणतो. आता मोठ्याबाई आदूला म्हणतात की चला तुमचं चालू द्या, आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की चला, असं म्हणून प्रेमनाथ आणि मोठ्याबाई तिथून निघून जातात. तर इकडे आदू मोबाईलकडे बघून खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज शेतामध्ये काम करत असतात आणि काम करता करता ते अभंग म्हणत असतात. आता इंदू व्यंकू महाराजांसाठी डब्बा घेऊन तिथे येते आणि व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आता व्यंकू महाराजांना असं उन्हातानात काम करताना पाहून इंदूला खूप वाईट वाटत असतं आणि व्यंकू महाराजांची अवस्थासुद्धा खूपच बिकट अशी झालेली असते. आता व्यंकू महाराज काम करत असतानाच त्यांच्या पायात अचानक काटा रुततो आणि व्यंकू महाराज तो काटा काढायला जाणार तितक्यात त्यांचा तोल जाऊन व्यंकू महाराज खाली पडतात. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना असं पडताना पाहून खूप घाबरते आणि धावतच व्यंकू महाराजांजवळ येते आणि म्हणायला लागते की अहो व्यंकू महाराज, काय झालं हे. तेव्हा व्यंकू महाराज
म्हणतात की काटा लागलाय, थांब काढतो, असं म्हणून ते पायातील काठा काढायला लागतात आणि त्यांच्या पायातून खूपच रक्त येत असतं. आता इंदू त्यांच्या पायातून येणाऱ्या रक्ताकडे बघून खूप रडायला लागते आणि म्हणते की अहो किती रक्त वाहत आहे व्यंको महाराज तुमच्या पायातून. यावर व्यंको महाराज शांतपणे म्हणतात की प्रायश्चित्त आहे माझं. तेव्हा इंदू म्हणते की अहो व्यंको महाराज तुम्ही उगाच. आता व्यंको महाराज इंदूला थांबवत म्हणतात की उगाच नाही, माझ्या चुकीमुळे दादा गेला, सगळं माझ्यामुळे घडलं आहे. ही अंता दादाची जमीन आहे, घाम गाळतो आहे, राबतो आहे, प्रयत्न करतोय. तेव्हा इंदू इमोशनल होऊन म्हणते की अहो म्हणून तर तुम्ही ही पडीक नापीक जमीन फुलवली ना. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की ते काय माहिती नाही आहे मला, पण इथे एवढा खपतोय ना, 4 तास का होईना शांत झोप लागते बघ. आता इंदू त्यांना म्हणते की तुम्ही सावलीमध्ये चला, आधी 4 घास खाऊन घ्या. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की आता नको, नंतर खाईन मी. यावर इंदू म्हणते की नंतर कशाला, आत्ताच खाऊन घ्या चला. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की नको, आता मला भूक नाही आहे. आता इंदू व्यंको महाराजांना म्हणते की अशी कशी भूक नाही आहे, शरीर धर्म पाळला गेला पाहिजे की नाही, पोटातल्या विठुरायाला असं उपाशी ठेवणार का तुम्ही, असं म्हणून ती उठून उभा राहते आणि म्हणते की व्यंको महाराज चला. चला म्हणाले ना मी, मग चला. आता यानंतर आपण पाहतो की व्यंको महाराज आणि इंदू एका झाडाच्या सावलीखाली येतात. आता इंदू व्यंको महाराजांना जेवण वाढत म्हणते की आज आदूचा बर्थडे आहे ना, मंदिरामध्ये खूप गर्दी झाली होती, मी तर विसरलेच होते, पण शकुंतला काकीच्या लक्षात होतं, त्यांनीच डबा बनवून दिला ना, माझ्यामुळे खरं तर उशीर झाला, पण त्यांनी वेळेत करून दिलं होतं बरं का. तेव्हा व्यंको महाराज थोडेसे शांत होतात आणि म्हणतात की आज आदूचा वाढदिवस आहे नाही का, लक्षातच नाही राहिलं बघ माझ्या. यावर इंदू म्हणते की आत्ता मी सांगितलं ना, मग आता आशीर्वाद द्या त्याला. आणि ती व्यंको महाराजांना म्हणते की या बघू बसा जेवायला. तेव्हा व्यंको महाराज काहीच न बोलता तिथून उठून थोडेसे बाजूला जाऊन बसतात. ते खूपच अस्वस्थ झालेले दिसतात. आता त्यांना असं अस्वस्थ झालेलं बघून इंदू विचारते की काय झालं व्यंको महाराज. तेव्हा व्यंको महाराज इमोशनल होत म्हणतात की असं कसं विसरलो मी. आता इंदूसुद्धा खूप इमोशनल होते आणि ती डोळे मिटून हरिपाठ म्हणायला लागते. आता व्यंको महाराज इंदूकडे बघत असतात. आता इंदू हरिपाठ म्हणत जेवण घेऊन व्यंको महाराजांजवळ जाते आणि स्वतःच्या हाताने व्यंको महाराजांना घास भरवते. दोघेही खूपच इमोशनल झालेले असतात. आता व्यंको महाराज स्वतःच्या हाताने जेवायला लागतात. व्यंको महाराजांची अशी अवस्था बघून इंदू खूपच इमोशनल झालेली असते आणि ती तिथून बाजूला जाऊन रडायला लागते. तेव्हा व्यंको महाराज इंदूला म्हणतात की म्हण की इंदू म्हण. तेव्हा इंदू पुन्हा रडतच हरिपाठ म्हणायला लागते. व्यंको महाराजसुद्धा खूप रडत असतात. आता यानंतर आपण पाहतो की आदू खूप छान असा मृदुंग वाजवत असतो आणि तो मृदुंग वाजवण्यात खूपच मग्न असतो. तेव्हाच तिथे इंदू येते आणि आदूला असं मृदुंग वाजवताना पाहून इंदू खूप खुश होते आणि त्याच्याकडे बघायला लागते आणि आदूला म्हणते की वा आदू, कसला भारी मृदंग वाजवतोस रे तू. तेव्हा आदू म्हणतो की काहीतरीच काय, मी उगा आपलं मज्जा म्हणून वाजवत होतो. यावर इंदू म्हणते की पण तुला खरं सांगू का, तू जेव्हा मृदुंग वाजवतोस ना तेव्हा असलं भारी वाटतं ना, वाटतं की ऐकतच राहावं. आणि म्हणते की मंदिरामध्ये विश करता आलं नाही, हॅपी बर्थडे. तेव्हा आदू हसत म्हणतो की थँक्यू. आता इंदू म्हणते की आणि मजा तर झालीच पाहिजे, आदू महाराजांचा बर्थडे आहे, काय जंगी तयारी चालू आहे, फार मोठा इव्हेंटच होणार आहे, हवन काय, बॅनर काय. यावर आदू म्हणतो की कसली जंगी तयारी, इथे गोपाळदादाचा अजून फोनसुद्धा नाही आला. तेव्हा इंदू रागाने म्हणते की त्या गोपाळचं नाव नको घेऊस. आता आदू आश्चर्याने विचारतो की काय केलं गोपाळदादाने. यावर इंदू खूप चिडते आणि मोठ्याने ओरडून म्हणते की नाव नको घेऊ म्हटलं ना गोपाळचं, तुला आज फोन नाही केला, मला गेली 4 दिवस झालं फोन नाही केला त्याने, म्हणून ती रागाने जरा बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा आदू विचारतो की म्हणजे 4 दिवसांपूर्वी भांडण झालं होतं तुमचं. यावर इंदू चिडून म्हणते की कसं होणार, त्यासाठी बोलावं लागतं ना, फोन केला तर उचलायचा नाही, मेसेज केला तर रिप्लाय नाही. आणि वैतागून म्हणते की बस आता, जोपर्यंत तो मला फोन करत नाही, मेसेज करत नाही, तोपर्यंत मी पण नाही करणार, तू लिहून घे. आणि स्वतःशीच रागाने म्हणते की गोप्या, जोपर्यंत तू मला स्वतःहून फोन करत नाहीस ना, तोपर्यंत मी सुद्धा तुला फोन करणार नाही. मग 25 वर्ष झाली तरी चालतील, तू म्हातारा झाला तरी चालेल. आता इंदूला असं चिडलेलं बघून आदू तिच्याकडे बघून हसायला लागतो. आता इंदू रागाने विचारते की तुला काय झालं हसायला. तेव्हा आदू हसत म्हणतो की काही नाही, गोपाळदादा म्हातारा झाला तरी चालेल, पण तू नको म्हातारी होऊ. आता हे ऐकून इंदूसुद्धा हसायला लागते. आता आदू परत त्याच्या कामाला लागतो. तेव्हा इंदू त्याच्याजवळ येते आणि म्हणते की आदू ऐक ना, तुझं गिफ्ट, मी तुझ्यासाठी एक घड्याळ मागवलं होतं, पण मोठ्या बाईंनी आधीच तुला खूप भारी घड्याळ दिलं आहे,
आता आदू त्याच्या हातातील घड्याळाकडे बघायला लागतो, तेव्हा इंदू आदूला विचारते की माझ्याकडून दुसरं काय हवं आहे तुला? यावर आदू म्हणतो की नको ग, मला काही नको. इंदू म्हणते की माग की रे, आणि परत ओरडून म्हणते की माग ना, मला तुला गिफ्ट द्यायचं आहे रे. तेव्हा आदू घाबरून म्हणतो की मागतो थांब, असं पटपट बोलू नको ग, मला सुधरत नाही. आणि घाबरत म्हणतो की तू ना यावर्षी नको देऊ मला गिफ्ट, तू पुढच्या वर्षी दे. यावर इंदू म्हणते की पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी तुला 2-2 गिफ्ट हवी आहेत. तेव्हा आदू म्हणतो की नाही ग, 2-2 नको, पण तेव्हा मी जे काही मागेल ना ते गिफ्ट तुला द्यावं लागेल. यावर इंदू म्हणते की बरं दिलं, असं म्हणून ती तिथून जायला लागते. आदू इकडे खुश होऊन विचारतो की दिलं? तेव्हा इंदू थांबते आणि मागे वळून विचारते की असं काय मागणार आहेस रे? आता आदू खाली मान घालून लाजत म्हणतो की ते तेव्हाच कळेल, पण मी जे मागेल ते दिलंच पाहिजे हा. आता इंदू म्हणते की दिलं, असं म्हणून ती हसत तिथून निघून जाते. आता आदू खुश होऊन इंदूची ॲक्टिंग करत म्हणतो की दिलं, आणि स्वतःशीच म्हणतो की कसली भारी आहे यार ही, आणि हसायला लागतो. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.